नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता आशिष मात्र नंदिनीबद्दल काहीतरी बोलतो आणि रम्या मुद्दाम हे सर्व भडकवण्यासाठी करत असते। आता जीवा हा धावूनच येतो आणि आशिषची गळचंडी धरत म्हणतो, हे बघ नंदिनीविषयी जर एकही शब्द बोललास तर मात्र मी तुला नाही सोडणार, तिच्याबद्दल अपशब्द वापरू नकोस। तर आता जीवाने मात्र आशिषची गचंडी धरलेली असते। रम्याला मात्र आता हे सर्व बघून खूपच हसायला येते आणि सर्व स्टाफ मात्र आता ह्या जीवाला सोडवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याच वेळेस तेथे विक्रम येतो। आता विक्रम हे सर्व बघून आता जीवावर खूप असा ओरडतो। जीवाला म्हणतो की तू काम करायचं नाही असं ठरवलेलं आहे का? तर जीवा आता विक्रमकडे पाहत असतो आणि रम्याला खूपच आनंद होतो। त्यानंतर आता काव्य अभ्यास करताना पार्थ तिच्याजवळ येतो आणि पार्थ तिच्याजवळ आल्यानंतर तिला सॉरी म्हणतो। तेव्हा मात्र आता काव्य विचारते की तुम्ही मला सॉरी का म्हणालात? तर पार्थ म्हणतो की कारण तुम्ही माझी मैत्रीण आहात आणि तुमच्याकडून जी काही चूक झाली तर ती माझीच चूक आहे। तर काव्य लगेच आता खुश होत पार्थकडे पाहत असते। त्यानंतर आता इकडे नंदिनी जीवाला फोन करते आणि जीवाला फोन करून विचारते, तुमचा ऑफिसमध्ये दिवस पहिला कसा आहे? तुम्हाला आनंद वाटतो ना? तुम्ही खुश तर आहात ना? तर जीवा आता इतका नाराज असतो पण तरी सुद्धा तो आता नंदिनीला विचारतो, म्हणजे सांगतो की खरंच एकदम असं मस्त चालू आहे। नंदिनी विचारते की तुम्ही खुश तर आहात ना? तेव्हा आता जीवाला काय उत्तर देऊ तेच काही कळत नाही। जीवा शांत असतो। तर मित्रांनो, आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।